साक्षी काही क्षण शांत बसून चहा पिते. साक्षी अजूनही अद्वैतकडे संशयाने पाहत असते. खरं सांगा, तुम्ही काहीतरी केलंय ना? अद्वैत भुवया उंचावतो. म्हणजे काल तुम्ही माझ्यावर रागवलात आणि आज सकाळी चहा, नाश्ता, हॉट वॉटर बॅग. ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहते. नक्की काहीतरी गडबड आहे. अद्वैत नकली धक्का बसल्यासारखा चेहरा करतो. वा, मी पहिल्यांदा चांगलं वागतोय आणि तुला गडबड वाटते? हो, खूपच अन्याय आहे हा. साक्षीच्या चेहऱ्यावर नकळत हलकंसं हसू येतं. अद्वैत ते पाहतो आणि काही क्षण तिच्याकडे पाहतच राहतो. कारण अनेक दिवसांनी तो तिच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू पाहत असतो. पण पुढच्या क्षणी साक्षी त्याच्याकडे संशयाने बघत म्हणते, थांबा, याच्या आत काहीतरी मिसळलं तर नाही ना? अद्वैतचे डोळे मोठे होतात. काय? कारण तुमचं अचानक इतकं चांगलं वागणं मला पचत नाही आहे साक्षी. हो ना, मला वाटतं तुम्ही मला बेशुद्ध करून कुठेतरी विकायला नेणार आहात. हे ऐकतात अद्वैतच्या तोंडून हसू फुटतं. तुला विकायला? तुला कोण विकत घेणार? म्हणजे काय, मी इतकी वाईट आहे का? नाही, पण 2 तासात परत आणून सोडतील. अद्वैत साक्षी उशी उचलून त्याच्याकडे फेकते. अद्वैत हसत हसत ती उशी पकडतो. अरे वा, तब्येत तर ठीक दिसतेस. उशी फेकायची ताकद आहेच मग. तुम्हाला अजून एक मारू का? साक्षी डोळे वटारून म्हणते. अद्वैत खोटं रागवल्यासारखा चेहरा करतो. असं का? मग हे घे, असं म्हणत तोही ती उशी परत साक्षीकडे फेकतो. पण यावेळी उशी सरळ साक्षीच्या चेहऱ्यावर जाऊन लागते. अद्वैत साक्षीच्या आवाज चढतो. अद्वैतला हसू आवरत नसतं. अगं, चुकून लागले, खोटं बोलू नका. साक्षी लगेच दुसरी उशी उचलते आणि त्याच्या मागे धावते. थांबा तुम्ही. अगं, मी काही केलं नाही, आता दाखवते तुम्हाला. अद्वैत खोलीभर तिच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असतो. पण साक्षी काही ऐकायला तयार नसते. धप पहिला फटका. धप दुसरा फटका. साक्षी थांब. धप तिसरा फटका. आता मात्र अद्वैतलाही हसू येऊ लागतं. बस, पुरे झालं. तो तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो. पण साक्षी पुन्हा उशी उगारते. दोघांची खेचाखेच सुरू होते आणि पुढच्या क्षणी तोल जाऊन दोघेही पलंगावर पडतात. साक्षी खाली असते आणि अद्वैत तिच्यावर झुकलेला असतो. गोंधळात त्याने तिचे दोन्ही हात हलकेच पकडलेले असतात. काही क्षण दोघेही हसत राहतात. त्यांच्या हसण्याचा आवाज संपूर्ण खोलीत घुमत असतो. मात्र हळूहळू ते हसू थांबतं. साक्षीला अचानक जाणवतं की ती कोणत्या अवस्थेत आहे. तिचा श्वास नकळत वाढतो. तिच्या चेहऱ्यावरची लाली स्पष्ट दिसू लागते. ती हळूच अद्वैतकडे पाहते. अद्वैतची नजर मात्र तिच्या डोळ्यांवर खिळलेली असते. लग्नानंतर पहिल्यांदाच ते दोघे इतके जवळ आलेले असतात. काही क्षणासाठी वेळ जणू थांबून जातो. साक्षीचं हसू पूर्णपणे विरतं. ती हलक्या आवाजात म्हणते, अद्वैत, सोडा मला. पण अद्वैतपर्यंत तिचे शब्द पोहोचतच नाही. तो जणू दुसऱ्याच जगात हरवलेला असतो. त्याच्या नजरेत आता ना राग असतो ना गैरसमज. फक्त साक्षी असते. साक्षीची धडधड वाढत जाते. अद्वैत ती पुन्हा कुजबुजते. यावेळी तो भानावर येतो. त्याची नजर तिच्या डोळ्यांवरून हलत नाही. दोघांमध्ये अवघे काही इंचाचंच अंतर उरलेलं असतं. त्यांना एकमेकांचा श्वासही जाणवत असतो. क्षणभरासाठी दोघांनाही बाकीचं जग विसरल्यासारखं वाटतं. पण तेवढ्यात बाहेरून मायाताईंचा आवाज येतो. मॅडम. दोघेही दचकतात. अद्वैत पटकन मागे सरकतो, तर साक्षी लाजेने चेहरा दुसरीकडे वळवते. पण दोघांच्याही ओठांवर नकळत एक छोटंसं हसू उमटलं होतं. मायाताई बाहेरूनच, मॅडम, तुम्ही ठीक आहे ना? काहीतरी पडल्यासारखा आवाज आला. साक्षी त्यांना हो म्हणते आणि मायाताई तिथून निघून जातात. साक्षी अद्वैतच्या नात्यातील आज पहिल्यांदाच भिंत थोडीशी का होईना तुटायला सुरुवात झाली होती. अद्वैत घाईघाईने पलंगावरून उठतो, तर साक्षी अजूनही लाजेमुळे त्याच्याकडे बघू शकत नसते. काही क्षण खोलीत विचित्र शांतता पसरते. शेवटी अद्वैत खाकारतो. म्हणजे तू ठीक आहेस ना?
साक्षी लगेच भुवया उंचावते. 2 मिनिटांपूर्वी कोण माझे हात पकडून बसलं होतं? हे ऐकताच अद्वैतचा चेहरा बघण्यासारखा होतो. अगं, ते तुला थांबवण्यासाठी. हो का? हो. मग इतका वेळ का सोडलं नाही? अद्वैत लगेच दुसरीकडे बघतो. कारण तू खूप मारत होतीस. साक्षीला हसू येतं. खोटारडे. मी खोटं बोलत नाही. मग माझ्याकडे बघून बोला. हे ऐकताच अद्वैत अडकतो. कारण खरंच तो तिच्याकडे बघत नव्हता. साक्षीला आता त्याची मजा घ्यायची संधी मिळालेली असते. काय झालं? काही नाही. मग डोळ्यात डोळे घालून बोला. अद्वैत हळूच तिच्याकडे पाहतो. पण त्याची नजर पुन्हा एकमेकांना भेटताच दोघेही काही क्षण शांत होतात. यावेळी मात्र आधीसारखा अवघडलेलापणा नसतो. दोघांच्याही चेहऱ्यावर हलकंसं स्मित असतं. तेवढ्यात साक्षी उठण्याचा प्रयत्न करते, पण पोटात अचानक कळ येते. ती वेदनेने डोळे मिटते. अद्वैतचा चेहरा लगेच बदलतो. काय झालं? काही नाही साक्षी, खरंच काही नाही. अद्वैत हाताची घडी घालून तिच्यासमोर उभा राहतो. हा डायलॉग मी कालपासून 50 वेळा ऐकलाय. साक्षी त्याच्याकडे पाहते. मग आता नाही चालणार. तो टेबलवरची हॉट वॉटर बॅग उचलतो आणि तिच्या हातात देतो. हे वापर. नको. वापर. नको. ठीक आहे, तू झोप, मी तुला लावून देतो. हे ऐकताच साक्षी लगेच त्याच्या हातातून बॅग घेते. दोघे काही सेकंद एकमेकांकडे पाहतात. मग साक्षी हसू लागते. तुम्ही 5 वर्षाच्या मुलासारखे का वागताय? कारण तू ऐकत नाहीस आणि तुम्ही खूप हट्टी आहात, ते तर तुलाही माहिती आहे. साक्षी शेवटी हॉट वॉटर बॅग घेते. अद्वैतच्या चेहऱ्यावर विजयी हास्य येतं. गुड गर्ल. अद्वैत, ठीक आहे. तो हसत मागे सरकतो. मात्र जाताना त्याची नजर पुन्हा एकदा साक्षीवर पडते आणि त्याला जाणवतं आज अनेक दिवसांनी साक्षीच्या चेहऱ्यावर वेदनेपेक्षा हसू जास्त दिसत होतं. आणि ते हसू पाहून त्याच्या मनात एक वेगळी शांतता निर्माण होत होती. तर साक्षीच्या मनात एक विचार सुरू होता. हेच अद्वैत खरे आहे की मी आजपर्यंत पाहिलेलं अद्वैत? साक्षी खाली गेल्यानंतर अद्वैत काही वेळ खोलीतच उभा राहतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू असतं, पण मनात मात्र विचाराचं वादळ सुरू असतं. साक्षीसोबत घालवलेले ते काही क्षण त्याला पुन्हा पुन्हा आठवत असतात. पण त्याच वेळी त्याच्या डोळ्यांसमोर ते कागदपत्रही येतात. ती कागदपत्र ज्यामुळे त्याने साक्षीवर संशय घेतलेला होता. त्याचा चेहरा गंभीर होतो. आता सत्य शोधायची वेळ आली आहे, तो स्वतःशीच पुटपुटतो. कसा वाटला आजचा भाग? कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढे काही घडणार आहे, अद्वैतला सत्य कळणार की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर आताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.